शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून 10वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं दिल्लीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। शौर्य प्रदीप पाटील असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातला खानापूर तालुक्यातला ढवळेश्वरचा रहिवासी आहे। वडील प्रदीप पाटील हे सोने चांदी गलाई व्यवसाय त्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये स्थायिक आहेत। त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबियांसह दिल्लीतल्या राजीवनगर भागामध्ये वास्तव्याला होता। तो दिल्लीमध्ये शाळेमध्ये इयत्ता 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होता। मंगळवार 18 नोव्हेंबरला राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या फ्लॅट क्रमांक 2 वर त्यानं खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी शौर्यनं 1.5 पानाचं सुसाईड नोट सुद्धा लिहिलेलं आहे, ज्यामध्ये शाळेतील प्राचार्यासहित 4 शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करतोय असं लिहिलेलं होतं। या प्रकरणामध्ये 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। मागच्या 4 दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्तिमालांनी सांगितलं की तुला टीसी देणार आहे, तुझा काढून टाकणार आहे। तो 10वीला असल्यामुळे आणि शाळेला 20 गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही, पण त्याला इतक्या धमक्या दिल्या, इतकं टॉर्चर केलं। आणि काल जसं शाळेमध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाय बसून, तर त्याच्यावर सांगितलं तू मुद्दाम केलंस, ओव्हर ऍक्टिंग करतोस। तो रडायला लागला, नाही मी नाही केलं। तर त्याला टीचर म्हणते की तू ये रोने का ड्रामा मत कर, मुझे पता है और इससे मुझे कुछ फर्क नहीं पड़ेगा। ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं। त्याला सर्वस्वीपणे शाळा, युक्ती महाजन मॅडम, प्रिन्सिपल अपराजिता पाल, मनू कालरा आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत। मॅमने त्याला पर्सनली बोलवून सगळ्यांच्या समोर बेइज्जत केलं। बोलल्या की तू बळनं पडलायस, मग तू जाणून बोलून पडलायस, तू पाय स्लिप नाही झाला। तर तो बोलला नाही मॅम, माझा पाय स्लिप झालेला। तर त्याचं ते ऐकलं नाही त्यांनी आणि भरपूर त्याला कावल्या। सर्वांच्या पुढे तो रडायला लागला। तर ज्यावेळेस त्या प्रिन्सिपल तिथे अवेलेबल होत्या, आणखी 3 टीचर्स अवेलेबल होत्या, तर त्या टीचर्स त्यांना बोलल्या की तू नाटक करू नकोस आणि आम्हाला नाटक करून तू काही दाखवू नकोस, आणि तू रडलास तरी आम्हाला काही फरक पडत नाही। तर रडत मुलगा ड्रायव्हरची न वाट पाहता मेट्रो स्टेशनला निघून गेला। मेट्रोमध्ये कधीपासून त्याने 1.5 पानी स्वतःचं सुसाईड नोट लिहिलं मॅम। त्या नोटमध्ये 1/4 शाळेमध्ये मला त्रास कसा दिला जातो आणि यांना शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी 1/4 हिस्सा लिहिला। एवढी मोठी घटना झाल्यानंतर आम्ही आज स्कूल प्रशासनाने बोलल्यामुळे आत गेलेलो होतो। तिथले जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी आमचं सविस्तर बोलणं झालं, पण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ह्या स्कूलच्या मॅनेजमेंटच्या मनामध्ये कुठलेही रिग्रेट नाही आहे की ही गोष्ट त्यांच्यामुळे घडली। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ॲटलिस्ट त्यांना सस्पेंड करा, तर त्यांचा असा हेतू होता की कुणी काही लिहेल आणि आम्ही सस्पेंड करा, असं तर होऊ शकत नाही आहे। लास्ट 1 वीक से वो ट्रॉमेटाइज था पहले से, और उसको कुछ बिहेवियर भी उसका एब्सर्ड था। उसने लाइक अपने बाल शेव ऑफ कर दिए थे, तो वो इंडिकेशन दे रही थी उसकी पर्सनालिटी वहाँ पर कि कुछ ना कुछ उसके साथ चल रहा है अंदर, जो उसको सपोर्ट नहीं मिल पा रही है। और बच्चे ऐसा भी बोल रहे हैं, आई एम नॉट श्योर अबाउट दिस, बट उसके कोई स्टूडेंट्स कह रहे हैं, क्लासमेट्स, कि वो काउंसलर के पास भी गया था रिगार्डिंग दिस प्रॉब्लम। उसने बोला था आई एम प्लानिंग टू सुसाइड, तो उस पर कुछ एड्रेस नहीं किया गया उसको। नहीं, वो लेक्चर्स बांध रहा था, थोड़ा सा पजामा नीचे हो गया बच्चे का, किसी का वो उठ रहा था, पड़ गया। हेल्थी बच्चा है मेरा, वो उठ रहा, पकड़ सारा चाहिए उठने के लिए, उसका थोड़ा पजामा नीचे हो गया। उस छोटी सी बात पर मैडम ने बाहर निकाल दिया कि तुम्हारे माता पिता को लाओ, मेरी वाइफ भी आई इनसे बात करने के लिए। वाइस प्रिंसिपल से मिलने की कह रहे नहीं मिल सकते आप, वो मना कर रही है। आप लेके जाओ, रोने लगे, उनकी बात भी नहीं मानी। ये टारगेट करते हैं बच्चों को। मैं बताऊँ आपको, जो बच्चे लकी ड्रॉ में नाम आता है जिनका, ये इनको टारगेट करके बाहर निकालने का काम इनका ये है।